आपल्यासोबत शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले सर, तुमच्यावरती उद्धव ठाकरे गटाचे नेते ने आरोप केला की तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये होम राहून गेले, तर काळी पूजा केली होती. त्यांचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे. काय सांगायला या व्हिडिओ संदर्भात? नाही, ठीक आहे ना. त्यांना आम्ही जी केलेली पूजा जर मान्य नसेल आणि त्यांना अगोरी वाटत असेल ती त्यांच्याकडे. आम्ही सरळ मनाने पूजा केली होती बगलामुखी मातेच्या तिथं इंदोरला जाऊन. जी त्रिमुखी माता आहे आणि तिच्या इथं जाऊन होम हवन केल्यानंतर तिथं गेलेलं तुमचं साध्य होतं. त्यात अघोरी पूजा म्हणजे नेमकं काय ते आम्हाला अजून कळलं नाही. आणि त्याच्यामुळे जर माझं चांगलं झालं असेल, मी आमदार झालो, मंत्री झालो, आता पालकमंत्री होतोय, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना वाटत असतील तर मग वसंत मोरेंना ह्याने अगोदर जर तसं मनात आणलं असतं आणि मला सांगितलं असतं, फोन केला असता, तर मी त्यांना घेऊन गेलो असतो. मग त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं. आणि त्यांचं आता डिपॉझिट जप्त झालं. जर त्यांना पुढं भविष्यात वाटलं की बाबा बऱ्याचशाच्या ह्याच्यामुळे जर का आपण तरलो जाऊ शकतो, तर त्यांना पण मी घेऊन जाईल तिकडे. सर, तुम्ही एखाद्या व्यक्तीला टीका करायला काही नसतं, त्याने आम्हाला वैयक्तिक टीका केली, त्यात पूजा केली आणि आपला हिंदू धर्म पूजा करतो, त्यामुळे ती वैयक्तिक टीका वाटतं तुम्हाला? नाही, ठीक आहे ना. मी सांगितलं ना, मी पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, शिर्डीला जातो, तुळजाभवानीला, महालक्ष्मीला आणि सिद्धिविनायक जे आम्ही दर संकष्टी चतुर्थीला जात असतो. आता परवा शनिवारी पण मी गेलो होतो. आम्ही धर्म पाळणारे आणि हिंदुत्व पाळणारे म्हणते आहोत. त्याच्यामुळे आम्ही आमचं काम करतोय ते चोख मनाने करतोय. त्यांना असं जर वाटत असेल तर ठीक आहे. आणि वैयक्तिक टीका करतोय म्हणून मला काही अडचण होते अशातला भाग नाही आहे. फक्त जर त्यांना वाटत असेल, आता ते जर नास्तिक असलेत त्याला आमचा काय दोष आहे? आम्ही नास्तिक नाहीत म्हणून बोलतो. सर, तुम्ही असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील कधी गावी गेले तर तुमच्यावरती किंवा शिवसेनेच्या नेत्यावरती उभाटाकडून किंवा संजय राऊत यांच्याकडून नेहमीच अशी टीका केली की ती शिंदेगड हा काळी जादू करतो. आमच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाची गावपांढर आहे. वर्षातून एकदा तिला मान द्यावा लागतो. काही चोखा असतात, काही तिखट असतात. म्हणजे कोणाला कोंबड्याचा असेल, कोणाला नैवेद्य असेल, का असेल, हे आम्ही दरवर्षी प्रत्येक आमच्या कोकणामध्ये विचारा जे दैवत आहेत, ग्रामदैवत, त्या दैवतानं म्हणजे आम्ही गावपांढरीच्या देवळामध्ये पण जायचं नाही का? किंवा आमची जे वर्षाची राखण असते ती पण द्यायची नाही का? आता शिंदे साहेबांच्या तिथं आपण पाहताय की एवढी प्रचंड गर्दी असते आणि बिचारे मुंबईला तर लोक सोडत नाहीत, पण गावाला पण त्यांना सोडत नाहीत. तिथं पण मग ज्यांना समजतंय ते तिकडं हा घोळका. आणि मग साहेबांना हे काळू जादू किंवा गोरी जादू कधी करायला वेळ भेटत आहे आम्हाला पण नाही माहिती आहे. आणि हे काळे आणि गोरी जादू जर केली असती तर साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले असते ना. जे काय लोकांच्या मनात शंका कुशंका आहे किंवा जे काय लोकांना वाटतंय, गावाला गेले म्हणजे काहीतरी करणे करायला गेले, त्यांना येऊन बघा. साहेबांनी जी काही शेती फुलवले ते तुम्ही एकदा बघितल्यानंतर मग कळल की खरी वस्तुस्थिती काय आहे ती, असं आम्हाला वाटतं. सर, तुम्ही रश्मी ठाकरे पक्षफुटीचं एकमेव कारण किंवा अनेक कारणापैकी रश्मी ठाकरे कारण होतं, त्यावरून आनंद परांजपे म्हणलं की रश्मी वहिनी या कुटुंब वाचलेल्या होत्या, तुमचे काही प्रॉब्लेम असायचे त्यांना सांगायचे, पक्षफुटीमध्ये त्यांचा काही संबंध नाही, ज्या शिवसेने तुम्हाला मोठं केलं त्यांच्यावर तुम्ही टीका करताय, चुकीचं म्हणाले. असं कोण बोलतोय? आनंद परांजपे म्हणाले सर ठाण्यामध्ये. आनंद परांजपे अजून वयाने कमी आहेत, त्यांना अजून माहिती नाही, पण त्याच्या वडील होते बिचारे, ते आता नाही आहेत. दिघे साहेबांच्या सानिध्यात, बाळासाहेबांच्या सानिध्यात, शिंदे साहेबांच्या बरोबर ते झालेले आहेत. तो त्यांना माहिती आहे. अजून आनंदला तेवढं काय मला वाटत नाही तेवढी परिपक्वता असेल म्हणून. कारण त्यांनी जे काय आमच्यावरती टीका टिप्पणी आणि जे काय सांगितलं आहे, मला असं वाटतंय त्यांनी त्याच्याच कार्यकर्त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये, दळवींच्या मतदारसंघामध्ये थोडं चाचपणी करून विचारावं की ह्यांनी काम केलं आहे का आपलं. मग आनंद परांजपे जे बोलेल ते आम्ही समजू. पण आनंद परांजपेंना मला वाटतं त्यातला काय अबकड काय माहिती नाही, त्यांनी जास्त वटवट करू नये असं आम्हाला वाटतं. सर, अनेक दिवसापासून चर्चा होती पालकमंत्रीपदाची आणि आता ती माळ तुमच्या गळ्यात पडणारच आहेत, काय सांगाल? चर्चा चालू आहे. आम्ही तिघांकडे सोपवलेलं आहे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तो जो निर्णय घेतील तो. ठीक आहे सर. ते होते आपल्यासोबत भरत गोगावले आणि कॅमेरापर्यंत सिद्धेश मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.